ऑल द जेई अँड नीट अँड सीईटी ॲस्पिरंट्स. विदिन 2 सेंटेन्सेस तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आधी माझ्या फोनमध्ये Instagram होतं 11th स्टँडर्डमध्ये. ते सुशांत सरांना कळालं, त्यांनी फोन घेऊन डिलीट केलं ते. मोटिव्हेटेड राहण्यासाठी कोणती गोळी खाता? म्हणजे हाऊ डू यू स्टे मोटिव्हेटेड? बिकॉज जस्ट इमॅजिन की तो दिवस 1 जून मी 10 वाजता रिझल्ट ओपन करणार आणि ती रिएक्शन. हॅलो स्टुडंट्स अँड पेरेंट्स. आज आपल्यासोबत लॉजिक इन्स्टिट्यूट सोलापूरचा धुरंधर आहे आदित्य कामतकर. आता धुरंधर बिकॉज ही हॅज सेक्युर्ड 99.51 पर्सेंटाइल इन जेई मेन. जेई ॲडव्हान्स थ्रू त्याला IITची ॲडमिशन मिळाली आहे. MSTCT मध्ये 99.87 पर्सेंटाइल आहे. अँड ही हॅज स्टूड फर्स्ट रँक इन सोलापूर इन HSC बोर्ड बाय सेक्युरिंग 93%. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहोत की आदित्य कामतकरनी कसे प्रिपेअर केले, त्याचे सिक्रेट काय आणि ज्युनियर्सनी आदित्यकडून काय शिकायला पाहिजे सो दॅट ते सुद्धा असा रिझल्ट मिळू शकतील. सो आदित्य, वेलकम टू दिस पॉडकास्ट. आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतं तुम्हाला या सक्सेस बद्दल? रिअली म्हणजे खूप छान वाटतंय. जे आपण ड्रीम बघितलं होतं लाइक 2 वर्ष अगोदर 10th झाल्यानंतर, की आपल्याला असं एखादं कॉलेज मिळावं किंवा असं काहीतरी सोलापुरात रँक या वगैरे, ते सगळं खरं झाल्यासारखं दिसतंय. म्हणजे आता तरी रिझल्ट लागून खूप दिवस झाले, त्यामुळे आता ते पचलं आहे, की ऑलरेडी आपण खूप भारी काहीतरी केलेलं आहे. असं छान वाटतंय. ऑलराईट. सो रिझल्ट पाहिल्यावर फर्स्ट रिएक्शन तुझी आणि तुमच्या पेरेंट्सची कशी होती आणि काय होती? रिझल्ट ऍक्च्युली म्हणजे एकदम सरप्राइझिंगली तो रात्री 2:30 वाजता लागला होता. त्यामुळे तर तेव्हा खूप शॉकिंग होतं ते. पण नाही, मग नंतर मग सकाळी एकदम सगळं नॉर्मल होतं. खूप छान वाटलं. म्हणजे लाइक रिझल्ट लागल्यानंतर माहित होतं, की आता आपल्याला IIT मध्ये ऍडमिशन तर मिळणार आहे. सो खूप छान वाटलं होतं. सो तुम्ही जेई करणार आहात किंवा सीईटी किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम करणार आहेत, हा डिसिजन कधी घेतला होता? इंजिनिअरिंग करायचं हे तर आधीपासूनच डोक्यात होतं, लाइक 6th स्टँडर्ड किंवा 5th स्टँडर्ड पासून. बट पर्टिक्युलरली जेई करायचं आहे आणि सीईटी नाही आहे आपलं टार्गेट. हे 10th स्टँडर्ड नंतर ठरवलं. तोपर्यंत असं डिलेमामध्ये होतो, की जेई केलं तर तेवढा अभ्यास करणार का? तेवढा अभ्यास मी करत नव्हतो तेव्हा आधी. सो असं हे होतं. बट लाइक आता झालंय तर मग केलंय. सो तेव्हा 10 नंतर ठरवलं. ऑलराईट. सो एक ओव्हरऑल आदित्य कामतकर इन स्कूल कसा स्टुडंट होता? म्हणजे अगोदरपासून आदित्य फार हुशार, सिन्सिअर होता की 11th-12th मध्ये झाला? कसा होता स्टुडंट? नाही, म्हणजे मी स्कूलमध्ये सुद्धा असंच स्कोर करायचो छान. मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सुद्धा बरेच दिलेत, लाइक स्कॉलरशिप, होमी बाबा, MTS वगैरे. त्यात पण स्कॉलरशिप आणि MTS होल्डर होतो मी. बट हां, म्हणजे आधीपासनं ती कन्सिस्टन्सी होती. बाबांनी आधीपासून सांगितलं होतं, की 5th स्टँडर्ड पासून सगळेच इयर्स इम्पोर्टंट आहे, कारण तर ते तुम्हाला पुढे हेल्प करणार आहे. सो आधीपासनं स्कूलमध्ये पण असंच होतं. राइट. आणि व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की आदित्य कामतकरनी 10th मध्ये 100% घेतलंय. सो त्याच्या बोलण्यावरनं पण वाटतच होतं की दिसतच होतं की ही वॉज सिन्सिअर राइट फ्रॉम हिज स्कूल डेज. ऑलराइट. सो लेट्स कम टू 11th क्लास. आता तुमचा एक ओव्हरऑल स्टडी डे कसा होता? एक दिवस तुमचा जेईच्या प्रिपरेशनमध्ये कसा असायचा? जेईच्या प्रिपरेशनच्या दरम्यान मी असा काही फार एक्स्ट्राऑर्डिनरी काही करत नव्हतो. सकाळी 7 वाजता वगैरे उठल्यानंतर एक केमिस्ट्रीचं NCERT रिव्हिजन वगैरे केलं. त्यानंतर क्लासला आलो. क्लास संपल्यानंतर घरी जाऊन एक पॉवर नॅप घेतली आणि त्यानंतर मग एक 4:00 पासून डिनरपर्यंत रात्री कंटिन्युअसली एका जागेवर बसून अभ्यास करणे. मध्ये एक 15-20 मिनिट्सचा वगैरे ब्रेक घ्यायचं. असं मी अभ्यास करायचो ड्युरिंग जेईई. ड्युरिंग 12th एस्पेशली. ऑलराइट. म्हणजे 11th मध्ये थोडीसं रिलॅक्स होतं आणि 12th मध्ये कसं होतं तुमचं? का दोन्ही इक्वली बॅलन्स केलात तुम्ही? 11th मध्ये एवढं स्ट्रिक्ट किंवा असं टाइम टेबल नव्हतं. 11th मध्ये मी थोडं रिलॅक्स होतो. बट हां, 12th मध्ये आल्यानंतर जरा सिरियसली घेतलं मी हे टाइम टेबल फॉलो करून. मग आता असं वाटतं का, की मे बी समजा आपण जर 11th मध्ये पण एफर्ट्स जास्त पुट केले असते, तर आपल्याला 99.51 पर्सेंटाइल जास्त घ्यायला असता किंवा 3 डिजिट रँक आली असती ॲडव्हान्समध्ये. हां, डेफिनेटली वाटतंय. बट ऑफकोर्स आता ते वाटण्याला काही पॉइंट नाहीये. असं वाटतंय, बट ठीक आहे. दॅट वॉज माय चॉईस, की मला तेव्हा एन्जॉय करायचं होतं.
सो मी रिग्रेट नाही करत त्यावरती. गुड, व्हेरी वेल सेड. तुमच्या 2 वर्षाच्या जर्नीचा कोणता सब्जेक्ट टफ वाटायचा आणि त्या टफ सब्जेक्टला तुम्ही कसं हँडल केलात? तर टफ मला केमिस्ट्री वाटत होतं. आधीपासूनच म्हणजे सिन्स 11th केमिस्ट्री खूप अवघड वाटत होतं. म्हणजे स्पेशली त्याचे न्यूमरिकल्स जे असायचे ते खूप किचकट असायचे आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप टफ वाटायचं. बट लॉजिक इन्स्टिट्यूट मधल्या तिन्ही सरांनी ज्याप्रमाणे मला गाईडन्स केलं किंवा स्पेशली अविनाश सरांनी जे काही महत्त्वाचे टिप्स सांगितले, की इम्पोर्टंट कन्सेप्ट जे आहेत किंवा रिपीटेड कन्सेप्ट जे आहेत त्याचे पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस करून तेवढे टॅकल करणे ह्याच्यानी माझं केमिस्ट्रीचा स्कोर ग्रॅज्युअली बूस्ट होत गेला. ऑलराइट. सो आता आपण जो नेहमी बघत असतो, की कुठल्याही प्रिपरेशनमध्ये लेक्चर्स अटेंड करणं, मग रिव्हिजन करणं, मग पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणं, मग मॉक टेस्ट देणं. दॅट इज युजुअल द प्रोसिजर. तुम्ही ह्यापैकी कोणत्या एका फॅक्टरला खूप जास्त वेटेज द्याल, सो दॅट आपले जे ज्युनियर्स जे बघत आहेत, ते ह्याच्यावरनं लक्षात येईल, की कुठल्या फॅक्टरला जास्त वेटेज द्यावं लागेल? अ, हे सगळ्याच गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. बट मी असं म्हणेन की लर्निंग तर तुम्ही जिथं शिकताय ते तिथं होणारच आहे. बट तुम्ही स्वतःहून स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. क्वेशन्स जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजे आणि क्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर अॅनलाईज केलं पाहिजे टेस्ट देऊन. किंवा मी सॉल्व्ह करतो 1 तासभर बसलो, 2-3 अवघड प्रश्न सॉल्व्ह केलो. एक्झाममध्ये टाईम प्रेशरमध्ये किती सॉल्व्ह करतोय हे लक्षात येण्यासाठी टेस्ट पण महत्त्वाचे आहेत. सो मी प्रॅक्टिस करणे आणि टेस्ट देण्याला जास्त भर देईन. ऑलराइट. सो थोडंसं व्ह्युअर्सना मी सांगेन, की टेस्ट अॅनलाईज करणं इज व्हेरी इम्पोर्टंट. फक्त टेस्ट देणं इज नॉट, म्हणजे ऑफकोर्स टेस्ट देणं आणि टेस्ट अॅनलाईज करणं बोथ आर इक्वली इम्पोर्टंट. दिस इज व्हॉट यू आर ट्रायिंग टू से. ऑलराइट. सो दिस वॉज युअर ओव्हरऑल जर्नी फॉर द लास्ट 2 इयर्स. थोडेसे चॅलेंजेस बद्दल बघूयात, की जसं आता तुम्ही म्हणलात, की जो डिफिकल्ट सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही अविनाश सरांनी जसं टिप्स दिले त्याप्रमाणे तुम्ही त्याला हँडल केलात. असं कधी झालं का, की सायकॉलॉजिकली तुमचा कॉन्फिडन्स थोडा कमी झाला? कधी असं वाटलं गिव्ह करावं, की "अरे यार, जेईई नको" किंवा असं आला स्टेज, तर तुम्ही त्याला कसं हँडल केलात? डेफिनेटली मी नाही म्हणणार नाही. असा स्टेज सगळ्यांसाठीच येतो. मे बी तो एव्हरेज असेल, खूप वीक असेल किंवा हुशार असेल, मॅटर करत नाही. स्पेशली शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये असा स्टेज आला होता. असं वाटत होतं की मॉक टेस्टमध्ये एक्स्पेक्टेड स्कोर होत नव्हता किंवा जे प्रिव्हियस इयर पेपर्स होते तिथं स्कोर स्टक झाला होता. म्हणजे तो स्कोर चांगला होता बट इम्प्रूव्ह होत नव्हता. सो असं वाटत होतं की लाइक सीईटी केलं तर मी काहीतरी भारी करेन. सो गिव्ह करू वाटत होतं बट ते एका पॉइंटसाठी वाटत होतं. अँड ऑफ कोर्स गिव्ह नाही करायचंय हे त्याच स्टेजला आल्यानंतर आपण ठरवू शकतो. राइट. आणि आता आम्हाला बरेच स्टुडंट्स, बरेच पेरेंट्स सुद्धा हा एक क्वेशन विचारतात, की मोटिव्हेटेड राहण्यासाठी कोणती गोळी खाता? म्हणजे हाऊ डू यू स्टे मोटिव्हेटेड? बिकॉज दिस इज समथिंग व्हिच इज दिस दिस प्रिपरेशन रन्स फॉर 2 इयर्स. सो पूर्ण 2 वर्ष मोटिव्हेटेड राहणं, इक्वल परफॉर्मन्स किंवा इक्वली आपलं कन्सिस्टन्सी दाखवणं, ह्याच्यासाठी तुमच्याकडे काही हॅक किंवा काही ट्रिक होती का? ह्याच्यासाठी काही हॅक किंवा ट्रिक नाही आहे. बट एकच गोष्ट किंवा एकच विचार मला अ, तिथं रन करायचा की जस्ट इमॅजिन की तो दिवस 1 जून मी 10 वाजता रिझल्ट ओपन करणार आणि ती रिएक्शन घरच्यांची असेल, माझी स्वतःची असेल. तो क्षण इमॅजिन करणे तेच मला मोटिव्हेट करायचं की तेव्हाची रिएक्शन अशी असावी आणि आता मी नाही केलं तर ती कशी असेल. सो दॅट केप्ट मी रनिंग फॉर 2 इयर्स. व्हेरी वेल सेड. बिकॉज हे आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा स्टुडंट्सना सांगतो, की फायनली आपला जेव्हा रिझल्ट लागेल, त्या दिवशीचा जो आपला मोमेंट असणार आहे, तो मोमेंट कसा असायला पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला 2 वर्ष अभ्यास करायचा आहे. व्हेरी वेल सेड. ऑलराइट. सो एक इन जनरल एखादा जेईई ॲस्पायरंट जो आता हे आपले व्हिडिओ किंवा सीईटी ॲस्पिरंट किंवा नीट ॲस्पिरंट जे आपले व्हिडिओ बघत असेल, त्या स्टुडंट्सनी कोणत्या मिस्टेक्स अव्हॉइड करायला पाहिजे? एस्पेशली 11th क्लास स्टुडंट्स, बिकॉज 12thमध्ये मोस्टली स्टुडंट्स सिन्सिअर होतच असतात. 11th क्लासमध्ये स्टुडंट्सनी कोणत्या मिस्टेक अव्हॉइड करायला पाहिजे सो दॅट त्यांचा परफॉर्मन्स चांगला व्हायला? मी माझ्या म्हणजे जे फ्रेंड्सला बघतो त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी एन्काउंटर केले, की ते असे मिस्टेक्स करतात. एक तर असं आहे, की त्यांना कधी-कधी वाटतं, की आता मी या ठिकाणी क्लास लावलो एका ठिकाणी, तर मी ऑलरेडी आय-आय-टीला पोहोचलेलो आहे.
हा समज असतो हा एक तर चुकीचा आहे आणि दुसरा म्हणजे ते मल्टिपल थिंग्स करायला जातात. म्हणजे मी या कोचिंगचं मॉड्यूल करतो, त्या कोचिंगचं मॉड्यूल करतो, हे रेफरन्स बुक वापरतो, ते वापरतो. तर 10 गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही एक गोष्टीवरती फोकस करा, त्याला सॉल्व्ह करा. त्याच्याने खूप बेनिफिट होतं. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. आय थिंक आदित्यला हेच सांगायचं आहे की फोकस ऑन वन मटेरियल, फोकस ऑन वन इन्स्टिट्यूट, रिझल्ट येईल. आणि ऑफकोर्स स्टुडंटलाच क्रेडिट जातोय त्यांच्या हार्डवर्क, त्यांच्या कन्सिस्टन्सीसाठी. ऑलराईट, सो ड्युरिंग अगेन फॉर द लास्ट 2 इयर्स डिस्ट्रॅक्शन कोणते तुम्हाला वाटले की मेजर डिस्ट्रॅक्शन्स आहेत तुमचे आणि इन जनरल स्टुडंट्सचे? माझे इन जनरल असे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे एकच खूप मेजर डिस्ट्रॅक्शन होतं की मी गिटार वाजवायचो आणि क्रिकेट खेळायचो भरपूर. पण नंतर सुशांत सर, शिवराज सर आणि अविनाश सर यांनी खूप काउन्सिलिंग केलं आणि मग ते क्रिकेट खेळायचं मी बंद केलं. इव्हन गिटार वाजवायचं सुद्धा 2 वर्षासाठी मी बंद केलं. हे माझ्यासाठी डिस्ट्रॅक्शन होते आणि फोनचं वगैरे बऱ्याच लोकांना असतात डिस्ट्रॅक्शन. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही ते 2 वर्षासाठी टाळा. कारण नंतर यू कॅन यूज दॅट एनी टाइम. ऑलराईट, सो आता फोनवरनं, कारण हा एक मोठा ज्वलंत आपण म्हणू शकतो विषय आहे की बरेच स्टुडंट्स, पेरेंट्स म्हणतात की फोन द्यावं का नाही द्यावं, किंवा काही स्टुडंट्स म्हणतात की आम्ही मोबाईल थ्रू, इंटरनेट थ्रू काहीतरी डाऊट सॉल्व्हिंग करतो, काहीतरी अभ्यास करतो. आता हे फ्रॉम स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू कितपत हे खरं आहे किंवा कितपत हे हेल्पफुल आहे स्टुडंट्सना की मोबाईल थ्रू त्यांचा अभ्यास होतं? मी जास्त बाकीच्यांबद्दल नाही बोलेन, ते काय करतात मला माहित नाही. बट मी जे करायचो त्यामध्ये फोनचा मला हा यूज झाला, की मी आता एखादा क्वेशन सॉल्व्ह करतोय, मला डाऊट आला आणि आता माझ्या आजूबाजूला सर कुठलेच अवेलेबल नाहीयेत आणि मला आता सोल्युशन पाहिजे. तर त्या केसमध्ये फोन युजफुल आहे. बट तुम्ही ते सोल्युशन बघताना जर डिस्ट्रॅक्ट झालात, तर मग खूप टाईम वेस्ट होतो. आणि मी हे हायलाइट करेन इथं, आधी माझ्या फोनमध्ये Instagram होतं 11th स्टँडर्डमध्ये. ते सुशांत सरांना कळालं, त्यांनी फोन घेऊन डिलीट केलं ते. मला लक्षात आहे अजून पण. सो म्हणजे फोन टाळा तुम्ही 11th मधून स्टार्ट केल्यानंतर. ऑलराईट, आय थिंक फोनपेक्षा मला वाटतं सोशल मीडिया टाळा. सो थोडंसं लॉजिक इन्स्टिट्यूट बद्दल बोलूयात, की तुम्हाला लॉजिक इन्स्टिट्यूट बद्दल कसं वाटलं? म्हणजे कशी तुम्हाला लॉजिक इन्स्टिट्यूटची मदत झाली, की तुमचा जो IITचा ड्रीम आहे तो आता फुलफिल होत आहे? लॉजिक इन्स्टिट्यूटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तर इथले जे तिन्ही सर आहेत ते खूप त्यांचा फ्रेंडली अप्रोच आहे स्टुडंट्स प्रती. म्हणजे ते इझिली अप्रोचेबल आहेत आणि असतात. म्हणजे आता क्लास संपल्यानंतर सुद्धा मी बऱ्याच वेळा थांबून डाउट्स विचारायचो, तर ते थांबायचे तिथं. म्हणजे किती पण वेळ जाऊ दे, लाइक अर्धा तास, 1 तास थांबायचे. सो मला ह्याच्यातला हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा वाटतो, की ते इझिली अवेलेबल होत होते आणि डाउट्स क्लिअर करून देत होते. तर लॉजिक इन्स्टिट्यूटबद्दल आवड. ऑलराईट, सो खूप चांगले आन्सर्स दिलात आदित्य तुम्ही, आणि मी आय थिंक आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण बरंच मोटिवेशन आणि मिळाले असतील टिप्स. थोडंसं एक रॅपिड फायर करूयात आपण. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील, क्विकली वन वर्ड किंवा वन सेंटेन्स मध्ये मला त्याचा आन्सर द्या. राईट? विच वॉज युअर फेवरेट सब्जेक्ट? फिजिक्स. वेल, ऑलराईट. प्रत्येक जेई किंवा सीईटी ऍस्पिरंटनी एक कोणतं बुक आहे जे सॉल्व्ह करायलाच पाहिजे? आय वुड से PYQ बुक सॉल्व्ह करा, ते बेस्ट आहे. त्याच्यापेक्षा बाहेर काहीच नाही मिळणार तुम्हाला. बेस्ट, बेस्ट, मस्त. बर, व्हॉट वुड यू प्रेफर, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिॲक्शन्स? फिजिक्सचे न्यूमेरिकल्स एनी टाइम, कधी पण. ऑलराईट. आणि तुम्ही कुठल्याही पेपरला अप्रोच करताना इझी क्वेश्चन्स पहिला अप्रोच करायचे की टफ क्वेश्चन्स पहिला अप्रोच? इझी क्वेश्चन्स, इझी क्वेश्चन्स. ऑलराईट. आणि हा एक कोणता सब्जेक्ट जे तुम्ही स्कूलमध्येच डिसाईड केलं होतं की इंजिनिअरिंग करायचं आहे, तर कोणता सब्जेक्ट तुम्हाला स्कूलमध्ये बघून तुम्हाला वाटलं की आपल्याला इंजिनिअरिंग करायला पाहिजे? वॉज इट फिजिक्स, केमिस्ट्री और मॅथ्स? विच वॉज इट? फिजिक्स आणि मॅथ्सच फक्त. फिजिक्स आणि मॅथ्स. ऑलराईट. थोडंसं पेरेंट्सना, काही मुलं, बरेच पेरेंट्सना काहीतरी एक्सक्युजेस देऊन जरा डॉज करतात. सो तुमचा कोणता एक्सक्यूज होता पेरेंट्सना, जेव्हा पेरेंट्स म्हणायचे की अभ्यास कर पण तुमचं मूड नसायचं, मग तुम्ही काय एक्सक्यूज देऊन पेरेंट्सना डॉज करायचा? एक तर मी असं कधी केलं नाही आणि माझ्या पॅरेंट्सना डॉज करणं खूप अवघड आहे. मी कधी ट्राय पण नाही केलं, पण मला माहिती आहे की ते खूप अवघड आहे. ऑलराईट. आणि
जेई बद्दल जे काय मुलांच्या आणि पेरेंट्सच्या मनात एक भीती आहे किंवा एक जी आयडिया आहे, त्याबद्दल जे तुम्ही स्कूलमध्ये ऐकलं असेल 10th पर्यंत, पण आता तुम्ही जेई क्रॅक केलात, आय-आय-टी मध्ये जात आहात. तर तुम्हाला अशी कोणती मिथ आपण जे म्हणतो, कोणती गोष्ट वाटते की ती पूर्णपणे चुकीची आहे, पण ती वाईड स्प्रेड सगळ्यांना वाटते की अरे हे असेल? अ, पूर्णपणे चुकीचं आहे असं आय वुड से की सध्याला जे चालू आहे फाउंडेशनचं, की फाउंडेशन केलं नाही, तर तुमचं जेई क्रॅक होत नाही. हे मी म्हणेन की धिस इज अ मिथ. म्हणजे फाउंडेशन तुमचं ग्रोथसाठी चांगलं आहे. म्हणजे तुमचं थिंकिंग किंवा सॉल्व्हिंग एबिलिटी डेव्हलप करण्यासाठी. बट असं नाहीये की तुम्ही केलं नाही तर जेई क्रॅक होत नाही. मी नॉन फाउंडेशन स्टुडंट आहे, त्यामुळे मी हे बोलू शकतो. व्हेरी वेल सेड. सो हा पण एक मेसेज आहे बरेचसे ॲस्पायरंट्सना ज्यांचं फाउंडेशन नाही झालंय. बिकॉज अननेसेसरी ज्यांचं फाउंडेशन झालं नाही ते 11th-12thला एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स घेऊन येतात, की आम्हाला फाउंडेशन झालं नाही, मग आमची आय-आय-टी किंवा आमची नीट निघेल का? तर असं नाही. वी हॅव एन एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ अस. अँड लास्टली वन वर्ड इफ यू हॅव टू डिस्क्राईब लॉजिक इन्स्टिट्यूट इन वन वर्ड, कसं डिस्क्राईब कराल? मास्टर की टू सक्सेस. आणि Alright, and one last message to all the JEE and NEET and CET aspirants. Within 2 sentences तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? थोडंसं एक्झाम ओरिएंटेड बोलेल मी. तुम्हाला एक्झाममध्ये 3 अवर्स एका ठिकाणी बसायचं आहे. सो तुमची मिनिमम सिटिंग रोजची एका वेळेला 4 अवर्स तरी पाहिजे, की तुम्हाला एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये. कारण 3 तास एका जागेवर बसायचं आहे. दॅट इज अ डिफिकल्ट टास्क. बोर्ड एक्झाम नाही सॉल्व्ह करायची आहे आपल्याला. सो ऑलराइट. सो लास्ट मेसेज वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेसेजेस जे खूप कमी ठिकाणी ॲड्रेस होतं, की आपले जेवढे काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत, भले ती जेईई असू दे, नीट असू दे, सीईटी, यू हॅव टू सिट ॲट वन प्लेस फॉर 3 अवर्स. आणि ही सिटिंग कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी खूप कमी जणांमध्ये असते. सो ह्यांचा जो मेसेज होता तो स्टुडंट्स आणि पेरेंट्स व्यवस्थित समजून घ्या, की आपल्या स्टुडंटनी 3 तास एका ठिकाणी बसून सॉल्व्ह करायचंय. सो ती कॅपेबिलिटी असायला पाहिजे. ऑलराइट आदित्य, खूप छान वाटलं भेटून, बोलून आणि काँग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.